नमस्कार मित्रांनो, सत्य चर्चेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। सख्खी बहीणच सख्या बहिणीच्या संसारात कालवते विष। सख्या बहिणीच्या नवऱ्यावर आपला जीव जळवत आहे। सध्या टीव्ही चॅनलच्या विविध धारावाहिकमध्ये सध्या हे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे। अनेक धारावाहिकमध्ये सध्या दोन बहिणी असतात। एका बहिणीचं लग्न झाल्यानंतर त्या बहिणीच्या नवऱ्यावर तिची बहीण प्रेम करते, प्रेमात पडते आणि अनेक षड्यंत्र करून आपल्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर संबंध जुळवण्यासाठी विविध षड्यंत्र आखले जातात। सध्या हे चित्र अनेक धारावाहिकमध्ये चालू आहे। दंगल टीव्हीवरील दालचिनी नावाची एक धारावाहिक आहे। या धारावाहिकमध्ये हिरोईन असते दालचिनी आणि तिचा नवरा असतो तेज। या तेज आणि दालचिनीमध्ये दालचिनीची लहान बहीण कला असते। ही कला नेहमी अनेक षड्यंत्र करून तिच्या नवऱ्याला आपल्या प्रेमात खेचण्याचा प्रयत्न करत असते। तसेच दुसरी एक धारावाहिक आहे तो से नैना मिलाई के। या धारावाहिकमध्ये सुद्धा सध्या तेच चालू आहे। कुहू नावाची हिरोईन दाखवली आहे। त्यामध्ये या कुहूचं लग्न झालेलं असतं, त्यानंतर तिची बहीण जान्हवी हिचं सुद्धा लग्न झालेलं असतं। लग्न होऊन देखील जान्हवीचा नवरा तो तिच्यावर प्रेम करत असतो, परंतु जान्हवी देखील कुहू तिची बहीण असते तिच्या नवऱ्यावर आपल्या प्रेमामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते। काय चाललं हे धारावाहिक मध्ये, काय चाललं एंटरटेनच्या नावाखाली आपली संस्कृती बदनाम करण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे। मी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, आपण जे बघतो त्या पद्धतीने आपले विचारधारा होत असते। त्यानंतर आपली जशी विचारधारा असते त्यानंतर आपण तसं घडत असतो। त्यामुळे आपण सध्याचे टीव्हीवर विविध षड्यंत्र पाहत आहोत। यामुळे येणारी पिढी बर्बाद होत आहे आणि होतच आहे। सध्या अनेक ठिकाणी वास्तव आपण बघत आहे, क्राइम वाढला आहे, अनेक ठिकाणी गुन्हे घडत आहे। या गुन्ह्यामध्ये जवळचाच माणूस सापडत आहे। अशा पद्धतीने या धारावाहिकच्या माध्यमातून अनेक षड्यंत्र अनेक प्रकारचे दृश्य दाखवले जातात। त्यामुळे येणारी पिढी बर्बाद होत आहे। दोन सख्या बहिणींचं नातं इतकं मजबूत आहे। भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ बहीण हे नातं अत्यंत पवित्र मानलं जात असतं। जसं पती पत्नीचं नातं असतं त्याच पद्धतीने बहिणीचं सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं नातं असतं। आपल्या या बहिणीच्या संसारामध्ये विष कालवण्याचं कामकाज सध्या या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून चालू आहे। एंटरटेनच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं एंटरटेनमेंट चालू आहे, या एंटरटेन मधून काय बोध घ्यायचा हाच मोठा एक प्रश्न निर्माण झाला आहे। दंगल टीव्हीवरील दालचिनी नावाची धारावाहिक आहे। तिच्यामध्ये तेज नावाचा हिरो आहे, त्याची पत्नी दालचिनी आहे। ही दालचिनीची बहीण कला असती। ही कला दालचिनीच्या नवऱ्याला आपल्या प्रेमात ओढण्यासाठी सतत प्रयत्न करत असते। अक्षरशः या धारावाहिक मध्ये या कलाने डायरेक्ट बॉम्बने उडून सख्या बहिणीला बॉम्बने उडून द्यायचं षड्यंत्र आखते। इतकं खालच्या पातळीवर एंटरटेनमेंट चालू आहे। कुठल्या पद्धतीचं एंटरटेनमेंट चालू आहे, अक्षरशः एकदम खालच्या पातळीचं हे एंटरटेनमेंट चालू आहे। त्या एंटरटेनच्या माध्यमातून काय बोध घ्यायचा, काय येणारी संस्कृती बोध घेणार, त्यामुळे असले प्रकारचे षड्यंत्र सध्या चालू आहे। यामुळे येणारी पिढी बर्बाद होत आहे आणि झालेली आहे। त्यामुळे अशा धारावाहिक काय बघायच्या। दालचिनी नावाचे एपिसोड 56 आणि 57 मध्ये 9 जानेवारी 2024 रोजी हा एपिसोड दाखवण्यात आला। या एपिसोड मध्ये धार्मिक कार्यक्रम असतो। धार्मिक कार्यक्रमामध्ये जागा हो या नावाचा एक कार्यक्रम असतो। या कार्यक्रमामध्ये हिरोईन डोक्यावर एक कलश घेऊन चालत असते आणि या कलशामध्ये बॉम्ब ठेवला जात असतो। काय खेळवाड चालवला आहे, भारतीय संस्कृतीचा खेळ चालवला आहे। या एंटरटेनमेंटच्या नावाखाली आमच्या धार्मिक भावना देखील दुखावण्याचा हा प्रयत्न होत असतो, परंतु यावर कोणी आवाज उठवत नाही। यावर आवाज उठवायचं कामकाज आम्ही या सत्य चर्चा या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। आम्ही या धारावाहिक संदर्भात आमचे मत मांडलेले आहे। असेच मत आम्ही अनेक धारावाहिकच्या बाबतीत मांडत आहोत।
आपल्या संस्कृतीवर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल ते आम्ही खपून घेतले जाणार नाही। अशा या दालचिनी धारावाहिकमध्ये 56 आणि 57 मध्ये बहिणीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी चक्क बॉम्ब लावते आणि आपल्या बहिणीला त्या बॉम्बने उडून देण्याचं षड्यंत्र दाखवले जात आहे। परंतु या एपिसोड मध्ये तिची बहीण या बॉम्ब ब्लास्ट मधून वाचते। अशा प्रकारचं हे षड्यंत्र दाखवलं आहे। यातून काय बोध घेणार? त्यामुळे सावधान। अशा धारावाहिक किती बघायच्या, आपल्या घरच्यांनी किती पाहायच्या हे आपणच ठरवावे। तुर्तास धन्यवाद।